नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीचं प्रकरण 7वं सममिती बघणार आहोत आणि आता आपल्याला बघायचं आहे आलेख कागदावर सममित आकृत्या कशा काढतात। तर आपण बघा, याला आपण आलेख पेपर म्हणतो, म्हणजेच याला आपण ग्राफ पेपर सुद्धा म्हणतो। तर बघा, हे आलेख कागदावरील आकृतीचे आपल्याला आता निरीक्षण करायचे आहे। बघा, निरीक्षण केल्यावर बघा तुमच्या काय लक्षात येईल मुलांनो। बघा, ही जी रेषा ही काय आहे, रेषा एल पहिले काढलेली आहे। तर रेषा एल च्या डाव्या बाजूला हा जो AB आहे, हा काय आहे, रेषाखंड आहे। म्हणजेच ही जी रेषा एल आहे याच्या डाव्या बाजूला रेषाखंड AB हा आपण इथे काढलेला आहे। आणि बघा, रेषा एल च्या डावीकडे जेवढ्या अंतरावर AB हे बिंदू आहेत, बघा AB हे बिंदू रेषाखंडाच्या डावीकडे जेवढ्या अंतरावर आहेत तेवढ्याच अंतरावर उजवीकडे A आणि B हे बिंदू काढूया। फक्त इथे A ऑब्लिक आणि इथे पण B डॅश, A डॅश B डॅश असे आपण काढलेलं आहे। म्हणजे बघा, पहिले आपण काय केलेलं आहे, इथे ग्राफ पेपरवर L ही रेषा काढली आहे आणि L च्या उजवीकडे समांतर डावीकडे समांतरीवर AB रेषाखंड काढलेला आहे आणि उजवीकडे हे दुसरं रेषाखंड काढलेलं आहे। फक्त नावामध्ये आपण चेंज केलेला आहे मुलांनो। AB हे बिंदू घेऊन हे इथे बिंदू घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर बघा मुलांनो, म्हणजे A डॅश B डॅश हे बिंदू म्हणजेच A आणि B ची काय आहेत, प्रतिबिंब आहेत। याचा प्रतिबिंब हा आहे, याचा प्रतिबिंब हा आहे, असं आपण म्हणू शकतो का मुलांनो। तर बघा, म्हणजेच आपण म्हणू शकतो रेषाखंड AB ही आकृती रेषाखंड AB चे प्रतिबिंब आहेत। म्हणजे आपण म्हणू शकतो की रेषाखंड AB, इथे बघा, इथे आपण म्हणू शकतो हा जो रेषाखंड AB आहे, हा रेषाखंड AB चा काय आहे, प्रतिबिंबित सममिती आहे, असं आपण म्हणू शकतो मुलांनो। आणि अशा प्रकारे बघितलं आहे मुलांनो की रेषा घेऊन आपण इथे रेषाखंड काढलेला होता। आधी रेषा घेतली एक L आणि इथे रेषाखंड काढलेला आहे कोणता मुलांनो, AB, आणि याच्याच समांतर बघा हे डावीकडे आहे, मग उजवीकडे आपण पुन्हा एक रेषाखंड काढलं, फक्त नाव चेंज दिलं। तर आपण ह्या आकृतीला आलेख पेपरवरच्या आकृतीकडे बघा आणि आपण असं म्हणू शकतो की रेषाखंड AB ही आकृती रेषाखंड AB चे प्रतिबिंब आहे। डॅश AB म्हणजे बघा, फक्त इथे चिन्हामध्ये फरक आहे, हे ह्याचे रेषाखंड AB चे प्रतिबिंब आहे, असं आपण म्हणू शकतो मुलांनो। आता बघा, आपण दुसरं उदाहरण बघूया। इथे बघा मुलांनो, वरील आकृत्यांच्या रेषा L या सममित अक्षामुळे जे दोन भाग झाले आहेत ते तंतोतंत जुळतात। बघा मुलांनो, इथे सुद्धा रेषा आलेख पेपरवर रेषा घेतलेली आहे L आणि ह्या रेषा L मुळे बघा इकडे जो आहे P जे आपण घेतला आहे RPQ, किंवा इथे सुद्धा डाव्या बाजूला हे होतं, आपण समांतर उजव्या बाजूला पण काढलेलं आहे। तर आपण म्हणू शकतो हे एकमेकांशी फोल्ड केल्यावर तंतोतंत जुळतात। तर आपण म्हणू शकतो की हे जे भाग आहेत हे तंतोतंत जुळतात। म्हणजेच आपण जे RPQ हे R डॅश P डॅश Q डॅश चे काय आहेत, सममिती प्रतिबिंबित सममित आहे, असं आपण म्हणू शकतो। इथे सुद्धा बघा, आपण एक वर्तुळ काढलेला आहे आणि त्याचा रेषा मधातून एक दिलेली आहे, समान भाग केलेले आहेत। बघा, ह्या जो प्रतिबिंबित याच्यामुळे L मुळे रेषामुळे जे ह्या वर्तुळाचे दोन भाग झाले आहेत मुलांनो, ते कसे आहेत, समान भाग आहेत आणि त्यांना समजा आपण फोल्ड केलं आणि जोडलं तर ते तंतोतंत एकमेकांवर जुळतात मुलांनो। म्हणून ह्या ज्या वरील आकृत्या आहेत त्या आकृत्यामध्ये रेषा L या सममित अक्षामुळे जे दोन, हे बघा सममित अक्षाचं काम यांनी केलेलं आहे। ह्या सममित अक्षामुळे हे एकमेकांशी तंतोतंत जुळतात। इथे सुद्धा बघा, याला आपण केलं तर हे आणि हे सारखं आहे, म्हणजेच ह्या L ह्या सममित अक्षामुळे त्याचे जे हे दोन भाग आहेत ते तंतोतंत एकमेकांशी जुळतात। तर अशा प्रकारे मुलांनो, आपण इथे अभ्यासलो आहोत की
सममिती म्हणजे काय, प्रतिबिंबित सममिती म्हणजे काय आणि आलेख पेपरवर पण आपण काही उदाहरणे घेऊन आपण हे जे सममित टॉपिक आहे ते आपण इथे समजलो आहोत मुलांनो. तर बघा आता आपण सारांश बघूया मुलांनो. ह्या पाठामध्ये आपण काय शिकलो आहोत, सममिती, प्रतिबिंबित सममितीचा अभ्यास केलेला आहे आणि आपण हे सुद्धा ह्याच्यात बघितलेलं आहे की आलेख पेपरचा वापर करून आपण काही उदाहरणे सुद्धा बघितलेली आहेत. तर अशा प्रकारे मुलांनो इथे सममिती जो आहे, सममिती ह्या प्रकरणाचा आपला अभ्यास इथे संपलेला आहे मुलांनो. तर मुलांनो इथे जो आपला अभ्यास संपलेला आहे, तर आता अभ्यासानंतर आपण बघूया सराव. तर बघा नेहमी प्रकारे जे आपण याच्या आधीचेही प्रकरण बघितले, तर अभ्यासानंतर आपण नेहमी सराव घेतो मुलांनो आणि नक्कीच अभ्यास चांगल्याने झाला तर तुम्हाला सराव करण्यामध्ये मजा येते. कारण बघा इथे प्रश्न दिलेले असतात आणि तुमचा अभ्यास चांगला झाल्यामुळे तुम्ही त्याचे पटापट उत्तरे देतो आणि आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे समजा उत्तर आले तर आपल्याला नक्कीच आपण खूप आनंदी होतो मुलांनो. तर बघूया आपण सरावाला सुरुवात करूया. प्रश्न वाचूया. योग्य उत्तरावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे मुलांनो आणि पहिला प्रश्न आहे, आपण व आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात असतात. काय असतात मुलांनो? आपण व आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात काय असतात? सममित असतात की अक्षीय असतात? आताच आपण बघितलं आहे मुलांनो. अगदी बरोबर, आरशासमोर आपले जे प्रतिबिंब असतात ते काय असतात? सममित असतात. म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया आणि बघा पुन्हा आपण एकदा वाचूया. आपण व आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात सममित असतात. आता आपण पुढील प्रश्न बघूया मुलांनो. प्रश्न क्रमांक 2 बघा. इथे बी ही रेषा या अक्षराच्या सममित अक्ष आहे का? म्हणजे इथे बघा मुलांनो, बी ही रेषा दिलेली आहे, तर ही सममित अक्ष आहे का? तर बघा तुम्हाला आकृतीकडे बी कडे बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल आणि नक्कीच मुलांनो ही सममित आहे. कारण ही बघा दोन्हीचे जे आहेत ते समान भाग झालेले आहेत. म्हणून आपण काय म्हणूया? होय म्हणूया की नाही म्हणूया? अगदी बरोबर आणि आपलं उत्तर सुद्धा बरोबर आहे. आता आपण प्रश्न 3 बघूया. बघा हे सगळे प्रश्न अभ्यासाच्या आधारावरच आहेत मुलांनो. 3 प्रश्न बघा. एफ ही रेषा या अक्षराच्या सममित अक्ष आहे का? तर बघा आपण आकृतीमध्ये बघत आहोत आणि इथे एफ मधून ही जी रेषा गेलेली आहे, तर बघा इथे सारखे भाग झालेले आहेत का मुलांनो? तुम्हाला दिसत आहे का? नाही. बरोबर. म्हणजेच आपण कोणत्या याच्यावर क्लिक करूया? नाहीवर क्लिक करूया आणि आपण म्हणू शकतो की एफ ही रेषा या अक्षराचा सममित अक्ष नाही आहे. आता आपण 4था प्रश्न बघूया मुलांनो. बघा इथे तुम्हाला पेंटागॉन दिसत आहेत, तर ह्या आकृतीस किती सममिती अक्ष काढता येतील? तर बघा मुलांनो, ह्या आकृतीला तुम्ही बघा, इथे 5 साइड आहेत म्हणून याला पेंटागॉन म्हणतो. तर याच्यातून आपण सममित अक्ष किती काढू शकतो मुलांनो? अगदी बरोबर, इथून फक्त किती जाणार आहे? अगदी बरोबर सांगितलं आहे मुलांनो तुम्ही, एकच सममित अक्ष जाणार आहे. म्हणून आपण 1 वर क्लिक करूया आणि आपलं हे उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. तर आता याच्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूया आणि 5वा प्रश्न काय आहे मुलांनो? बघा, यच या अक्षराला किती सममिती अक्ष काढता येतील? तर बघा इथे यच आहे आपल्याला दिलेला, तर यचला आपण किती सममिती अक्ष काढू शकतो मुलांनो? बघा यचला आपण, अगदी सोपी प्रश्न आहे, तर यचला आपण असे किती सममिती अक्ष काढू शकतो? अगदी बरोबर सांगितलेलं आहे, 2 काढू शकतो आपण मुलांनो. बघा आपण 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. 2 हे सममिती अक्ष कसे काढू शकतो? बघा 1 आणि 2, म्हणजेच ह्या अक्षराला यच याला आपण 2 सममिती अक्ष काढू शकतो. आता 6वा प्रश्न बघूया मुलांनो आणि नक्कीच तुम्हाला सराव करताना मजा येत असेल मुलांनो. बघा आता प्रश्न आहे झेड. झेड या अक्षराला किती सममिती अक्ष काढता येतील? बघा झेडचं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा आणि मला सांगा की याच्यातला आपण किती सममिती अक्ष काढू शकतो? झेडला बघितल्यावर बघा
झेड मधून आपण एकही सममिती अक्ष काढू शकत नाही. बरोबर सांगितलं आहे तुम्ही. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे एकही नाही. झेड या अक्षराला एकही सममिती अक्ष काढता येत नाही. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 बघा. 8 आहे. 8 या अक्षराला किती सममिती अक्ष काढता येतील? तर बघा मुलांनो, 8 ला किती सममिती अक्ष काढता येतील याचं सुद्धा तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. 8 ला 8 कसं लिहिलेलं आहे आणि त्याच्यातून किती सममिती अक्ष जाऊ शकते हे तुम्ही बघा आणि सांगा मुलांनो. तर बघा 8 मधून 2 हे सममिती अक्ष जाऊ शकतात मुलांनो. तर 8 मधून सममिती अक्ष किती जाणार आहे मुलांनो? 2 जाणार आहे. आता आपण प्रश्न 8वा बघूया आणि 8वा प्रश्न बघूया. काही आकृत्यांना एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असतात का मुलांनो? बघा 8वा अभ्यासामध्ये आपण बघितलं होतं. काहीला जसं आपण हेक्झॅगॉन बघितलं होतं मुलांना, आठवलं? बरोबर सांगितलंय तुम्ही. तर काहीला आपण एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असतात. जसं हेक्झॅगॉनला गेले होते 2, याच्या आधी आपण 8 ला बघितलं, H ला बघितलं, असे भरपूर उदाहरण बघितले. तर बघा, म्हणून कोणत्या पर्यायावर क्लिक करू? बरोबर, काही आकृत्यांना एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असतात. बघा, तुम्ही सांगितलेलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. तर आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 9. बघा 9वा प्रश्न काय आहे? आपण आरशापासून जेवढ्या अंतरावर उभे असतो तेवढ्या अंतरावर आरशापासून आपले फिलिंग द ब्लँक्स दिसते. म्हणजे काय दिसते मुलांनो? बघा, प्रश्न एकदा पुन्हा वाचूया मुलांनो. आपण आरशापासून जेवढ्या अंतरावर उभे असतो तेवढ्याच अंतरावर आरशापासून आपले काय दिसते मुलांनो? लक्षात ठेवा. समजा आरशाच्या समोर आपण इमॅजिन करा, तुम्ही आरशासमोर उभे आहात, तर तेवढ्याच अंतरावर तुम्हाला काय दिसेल? तुम्ही आरशासमोर स्वतःला बघाल तर तुमचं व्हेरी गुड, आपलं प्रतिबिंबच दिसणार आहे. म्हणून आपलं उत्तर बरोबर आहे, कारण आरशासमोर आपण स्वतःला बघू तर आपलं प्रतिबिंबच तिथे दिसणार आहे. आता बघा, शेवटचा प्रश्न राहिलेला आहे मुलांनो. 10वा प्रश्न बघूया आपण. डाव्या बाजूला केसात लावलेले फुल आरशातील माझ्या प्रतिबिंबात कोणत्या बाजूला दिसेल? म्हणजे बघा, प्रश्न काय आहे? समजा डाव्या बाजूला केसामध्ये फूल लावलेलं आहे, तर ते प्रतिबिंबात मध्ये कोणत्या बाजूला दिसेल? अगदी बरोबर, त्याच्या विरुद्ध बाजूला दिसेल. आपण हे उदाहरणाद्वारे पण बघितलं होतं. मुलींनी जसा बॅच उजव्या बाजूला लावला तर तो डाव्या बाजूला दिसला होता. म्हणजेच इथे बघा, डाव्या बाजूला समजा फूल लावलेला आहे तर ते डाव्याच्या अपोजिट म्हणजे उजव्या बाजूला दिसणार आहे मुलांनो. म्हणजेच आपण उजव्यावर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आणि तुम्ही सगळ्याच सराव जो आहे तो एकदम छान प्रकारे केलेला आहे मुलांनो. आणि इथे आपला सराव संपलेला आहे. आता मुलांनो, सरावानंतर आपण आज घेऊया खेळ. तर बघा, सराव करताना जितकी मजा आली आहे मुलांनो, नक्कीच तुम्हाला खेळ खेळताना सुद्धा तेवढीच मजा येणार आहे मुलांनो. तर खेळ सगळ्यांनाच खेळायला आवडतात. आपल्याला जेव्हा बोर होतो अभ्यास करताना, अभ्यास करताना पण बोर झाल्यावर काय करतो? खेळ खेळतो. तसंच आता बघा, तुम्ही अभ्यास आणि सराव केलेला आहे, मग आता आपण खेळाद्वारे तुम्हाला रिफ्रेश करूया मुलांनो. बघा, इथे बघा 5 प्रकारचे खेळ दिलेले आहे. तर आपण कोणत्या प्रकारचा खेळ घेऊया मुलांनो? तुमच्या आवडीचा खेळ सांगा. अच्छा, तुम्ही सांगितलेला आहे कार, कारण कार सुद्धा मुलांना खूप आवडते. मुलांना असो या मुलींना कार आजकाल खूप आवडते. तर बघा, इथे आपल्याला एक कार दिलेली आहे, दिसत आहे चित्रामध्ये. आणि याच्यावरती बघा, आपल्याला 4 वेगळे रंगाच्या कीज दिसत आहेत, चाब्या दिसत आहेत. तर तुम्ही बघा, योग्य उत्तर समजा दिलं मुलांनो, तर योग्य उत्तर दिल्यावर त्याच्या योग्य समजा तुम्ही चाबीवर क्लिक केलं तर कार समोर जाणार आहे, आणि नाहीतर कार समोर जाणार नाही. आपला इथे ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर बघा, प्रश्न पहिला काय आहे? सममित अक्षामुळे आकृतीचे 2 भाग एकमेकांशी डॅश म्हणजेच काय असतात मुलांनो? प्रश्न काय आहे? सममित अक्षामुळे
आकृतीचे दोन भाग एकमेकांशी असतात. काय असतात मुलांनो? तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा, पहिला पर्याय आहे तंतोतंत जुळतात. पर्याय क्रमांक दुसरा आहे तंतोतंत जुळत नाही आणि पर्याय क्रमांक तिसरा आहे समांतर रेषेत जातात आणि चौथा पर्याय आहे यापैकी एकही नाही. तर मुलांना विचार करून सांगा मला आणि योग्य पर्याय सांगा तुम्ही. तर सममिती अक्षामुळे आकृतीचे दोन भाग एकमेकांशी अगदी बरोबर तुम्ही सांगितलं आहे, तंतोतंत जुळतात. म्हणजे इथे लाल रंग आहे, त्याच्यामुळे आपण लाल रंगाच्या कीवर आपण प्रेस करूया. बघा, उत्तर आपलं बरोबर असल्यामुळे कार समोर गेलेली आहे. आणि बघा, आता दुसरा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. आपण प्रश्नाचे उत्तर समोर बरोबर देत गेलं तर समोर प्रश्न वाढत जातात मुलांनो. बघा, आता दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आकृत्यांना एक आणि एकच सममिती अक्ष काढता येतो? बघा, आपण बघितलेलं आहे खूप आकृत्या असतात ज्यांना एकही सममिती अक्ष काढता येत नाही आणि काही काहीला 2 काढता येतात, काही काहीला 1 काढता येतात आणि काही काहीला एकापेक्षा जास्तही आपण काढू शकतो. तर इथे प्रश्न आहे, ह्या 4 आपल्याला आकृत्या दिलेल्या आहे, याचं तुम्ही निरीक्षण करा मुलांनो आणि सांगा खालीलपैकी कोणत्या आकृतींना एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल. बघा मुलांनो, 4ही आकृत्यांचे निरीक्षण करून लवकर मला सांगा. अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 1, म्हणून मी 1 वर क्लिक केलं आणि बघा, हे सुद्धा उत्तर बरोबर आहे आपलं. आता बघा, तिसरा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे आणि तिसरा प्रश्न काय आहे, एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत? बघा, इथे पुन्हा प्रश्न विचारलेला आहे की ह्या 4ही ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्याचं निरीक्षण बरोबर करायचं आहे आणि एकापेक्षा किती जास्त सममिती अक्ष. बघा, इथे किती सममिती अक्ष काढू शकतो? इथे बघा किती काढू शकतो मुलांनो, इथे बघा आणि इथे बघा. तर बघा, 4ही आकृत्यांमधून कोणत्या याच्यामध्ये आपण एकापेक्षा जास्त काढू शकतो मुलांनो? अगदी बरोबर तुम्ही सांगितलंय, पर्याय क्रमांक 2. म्हणून 2च्या समोर हिरवा रंग आहे, मी हिरव्या चाबीला क्लिक करणार आहे आणि आपलं उत्तर हे बरोबर आहे मुलांनो. शाबाश मुलांनो. आता बघा, चौथा प्रश्न बघूया. त्रिकोणांच्या 3 कोणांची बेरीज किती असते? म्हणजे ही रिकामी जागा दिलेली आहे, तिथे आपल्याला उत्तर शोधायचं आहे. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज डॅश असते, म्हणजे किती असते मुलांनो? तर बघा, 4 पर्याय दिलेले आहेत आणि 4ही जे ऑप्शन्स आहेत, पर्याय आहेत, त्याचं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा, ऑब्झर्वेशन करा आणि मग उत्तर सांगा. तर अगदी बरोबर मुलांना तुम्ही उत्तर सांगितलेलं आहे, पर्याय क्रमांक 4. म्हणजे इथे पिवळा रंग आहे, मी पिवळ्या रंगावर क्लिक करते आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर तुम्ही दिलेलं आहे मुलांनो. तर आता आपण 5वा प्रश्न घेऊया आणि 5वा प्रश्न बघा, एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत? बघा, एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहे हे आपल्याला बघायचं आहे. इथे मुलांनो 4 पर्याय दिलेले आहेत. बघा, 4ही पर्याय बघितल्यावर एकापेक्षा जास्त कशामध्ये येणार आहे? बघा, तुम्ही अगदी बरोबर तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 3. याच्या समोर निळा रंग आहे, म्हणून मी निळ्या रंगाच्या चाबीवर क्लिक करणार आहे आणि बघा, हे उत्तर बरोबर आहे, कारण प्लसचं जे सिम्बॉल होतं त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असतात. आता बघा, 6वा प्रश्न आलेला आहे. 6वा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या आकृतीला सममिती अक्ष काढता येत नाही? तर बघा, इथे ह्या 4 पैकी कोणती आकृती आहे ज्याला आपण सममिती अक्ष काढू शकत नाही? आपण अभ्यासलो आहोत मुलांनो. बघा, 4ही ऑप्शनला तुम्ही व्यवस्थित बघा, पटकन तुमच्या लक्षात येईल मुलांनो. ई आहे, टी आहे, एफ आहे आणि आय आहे. अगदी बरोबर मुलांनो तुम्ही सांगितलेलं आहे, एफ म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्याच्यासमोर कोणता रंग आहे मुलांनो? ग्रीन. मग कोणत्या कीवर क्लिक करू? ग्रीनवर. आणि हे सुद्धा उत्तर तुम्ही अगदी बरोबर सांगितलेलं आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नावर वळूया मुलांनो. प्रश्न 7वा काय आहे मुलांनो? 7वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आकृत्यांना एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल? बघा, इथे 4ही जे आपल्याला दिलेले आहेत, आय, एफ, एक्स आणि ए, यांना तुम्ही ऑब्झर्व करा आणि प्रश्नामध्ये म्हणतात एक आणि एकच सममिती अक्ष
आपण 4 मधून कोणाला काढू शकतो बघा. सांगा मुलांना उत्तर व्यवस्थित निरीक्षण करून. अगदी बरोबर उत्तर तुम्ही सांगितलंय मुलांना. आपण बघूया आता तुम्ही सांगितलेल्या उत्तरावर क्लिक करूया. म्हणजे ए म्हणजे पिवळा रंग आहे. आता पिवळ्या रंगावर क्लिक करते. बघा हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर 8वा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. आता 8वा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या आकृत्यांना एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल? बघा इथे नंबर्स दिलेले आहेत आपल्याला 4 वेगवेगळे आणि त्याच्यातून आपल्याला ओळखायचं आहे की कोणत्या आकृतीला कोणत्या नंबरला एक आणि एकच अक्ष सममिती अक्ष आपण काढू शकतो. तर बघा मुलांनो 5, 3, 0, 9. तर बघा मुलांनो आणि सांगा. तुम्ही सांगितलेल्या उत्तरावर मी क्लिक करते. अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे 3. आता ते बरोबर आहे का आपण बघूया मुलांनो. 3च्या समोर कोणता रंग आहे? निळा. मी निळ्या रंगाच्या कीला प्रेस करते आणि बघा गाडी समोर गेलेली आहे म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे. आता बघा 9वा प्रश्न राहिलेला आहे. शेवटचा प्रश्न आहे मुलांनो आणि मी आशा करते की तुम्हाला हा खेळ खेळताना मजा येत आहे कारण तुम्ही दिलेली सगळीच उत्तरे ही बरोबर येत आहेत मुलांनो. बघा 9वा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणत्या आकृतीला सममिती अक्ष काढता येत नाही? बघा आपण सममिती अक्ष कशाला काढू शकत नाही? बघा 4 पैकी 4ही आकृत्यांना तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा, निरीक्षण करा आणि बघा कशाला आपण सममिती अक्ष काढू शकत नाही. अगदी बरोबर तुम्ही म्हटलेला आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे याच्या समोर लाल आहे. तर बघा लाल रंगावर मी क्लिक करते. लाल रंगाच्या कीवर क्लिक करते आणि समजा तुमचं उत्तर बरोबर असेल तर गाडी समोर जाईल. बघा आणि हे सुद्धा उत्तर तुम्ही बरोबर दिलेले आहे मुलांनो. इथे आपला खेळ संपलेला आहे आणि खेळ तुम्ही खूप उत्तम प्रकारे खेळलेला आहे मुलांनो आणि तुमची सगळीच उत्तरे सुद्धा बरोबर होते. अभ्यास चांगला केला तर सराव चांगला होईल आणि खेळ सुद्धा चांगला होईल मुलांनो. तर इथे आपला आता खेळ संपलेला आहे मुलांनो. परीक्षा देऊया. बघा ही परीक्षा तुमच्यासाठी आहे मुलांनो आणि छोटीशी परीक्षा आहे. याच्यात आपल्याला वेळ दिलेला राहील. दिलेल्या वेळानुसार ही आपल्याला परीक्षा सोडवायची आहे. किती वेळात तुम्ही परीक्षा सोडवता याचा सुद्धा तुम्ही वेळ बघू शकता. तर बघा इथे प्रत्येकी प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि योग्य पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि बघा इथे आपल्याला वेळ आहे. वेळ सुद्धा आपला सुरू झालेला आहे. तर मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते? डॅश म्हणजे किती असते? तर बघा त्रिकोणांच्या 3 कोणांची बेरीज 4 पर्याय आहेत. व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करा आणि तुम्ही सांगितलेल्या पर्यायावर मी क्लिक करते. पर्याय क्रमांक 4. आता आपण पुढे वळूया. खालीलपैकी कोणत्या आकृत्यांना एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल मुलांनो? बघा 4ही आकृत्यांचे व्यवस्थित निरीक्षण करा. तुम्ही सांगितलेल्या पर्यायावर मी क्लिक करते मुलांनो. आता पुढे वळूया. तिसरा प्रश्न बघा मुलांनो. बघा इथे 4 अल्फाबेट्स दिलेले आहेत E, F, T आणि I. तर बघा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणत्या आकृतीला सममिती अक्ष काढता येत नाही? म्हणजे ह्या 4 मधून कोणती आकृती आहे मुलांनो त्याला सममिती अक्ष काढता येत नाही? अगदी सोपी आहे. तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 2 म्हणून मी 2 वर क्लिक केला आहे. आता पुढे वळूया आणि बघा मुलांनो चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणत्या आकृत्यांना एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल? बघा एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. बघा नंबर्स दिलेले आहेत 5, 0, 3, 9. तर कोणत्या नंबर्सला एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल मुलांनो? तुम्ही सांगितलं आहे पर्याय क्रमांक 3 म्हणून मी 3 वर क्लिक केलेला आहे. आता आपण पुढे वळूया आणि बघा मुलांनो आता 5वा प्रश्न बघा. एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत? बघा ह्या 4ही आकृत्यांचं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा आणि सांगा की एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत येणार आहे मुलांनो? तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 2 म्हणून मी 2 वर क्लिक केलेला आहे. आता पुढे वळूया. प्रश्न 6वा बघा. खालीलपैकी कोणत्या आकृत्यांना एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल? ह्या 4 ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्याचं व्यवस्थित निरीक्षण करा मुलांनो आणि सांगा
की कोणत्या याला एक आणि एकच सममिती अक्ष काढता येईल? तर बघा मुलांनो, तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 4, म्हणून मी 4 वर क्लिक केलेला आहे. आता पुढे वळूया. प्रश्न क्रमांक 7 बघा मुलांनो, खालीलपैकी कोणत्या आकृतीला सममिती अक्ष काढता येत नाही? बघा 4 पर्याय दिलेले आहेत आणि योग्य पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर 4 पैकी बघा, व्यवस्थित निरीक्षण करा आणि सांगा पटकन कोणत्या आकृतीला एकही सममिती अक्ष काढता येणार नाही. अगदी बरोबर. आता तुम्ही सांगितलेल्या पर्याय क्रमांक 1 वर मी क्लिक करते आणि पुढे वळते. आता बघा 8वा प्रश्न आलेला आहे समोर. एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत? बघा एकापेक्षा जास्त सममिती अक्ष 4 आकृत्यांना बघा आणि बघा इथे वेळ आहे. जितक्या कमी वेळात आपली परीक्षा होईल तितकं छान आहे मुलांनो. तर बघा, पण परीक्षा पण कमी वेळात झाली पाहिजे आणि उत्तरं सुद्धा बरोबर राहिलेली पाहिजे मुलांनो. याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे आणि अभ्यास आपण व्यवस्थित केला तर परीक्षा नक्कीच तुम्ही बरोबर देऊ शकता मुलांनो, उत्तमरित्या देऊ शकता. तर बघा 4 पैकी तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 3 वर मी क्लिक केलेला आहे. आता पुढे वळूया आणि बघा 9वा प्रश्न काय आहे मुलांनो, सममिती अक्षामुळे आकृतीचे 2 भाग एकमेकांशी डॅश म्हणजे काय असतात मुलांनो? सममिती अक्षामुळे आकृतीचे 2 भाग एकमेकांशी, बघा पहिला पर्याय आहे तंतोतंत जुळतात, की दुसरा आहे तंतोतंत जुळत नाही, तिसरा पर्याय आहे समांतर रेषेत जातात आणि चौथा पर्याय आहे यापैकी एकही नाही. तर प्रश्नामध्ये काय विचारलंय मुलांनो? सममिती अक्षामुळे आकृतीचे 2 भाग एकमेकांशी, अगदी बरोबर, तंतोतंत जुळतात सांगितलं आहे तुम्ही, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 वर मी क्लिक केलेला आहे. बघा इथे आपले 9ही प्रश्न सोडवून झालेले आहेत आणि परीक्षा संपलेली आहे. आता आपण इथे समाप्त करूया आणि बघूया तुम्हाला किती मार्क्स स्कोर झालेला आहे. तर बघा 9 मिनिटं 22 सेकंद तुम्हाला इथे लागलेला आहे आणि हे बघा चुकीने 10 लिहिलेले आहेत. इथे बघा 9च प्रश्न होते मुलांनो आणि 9 पैकी 9च प्रश्नाची उत्तरे तुम्ही 9ही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहे. हे चुकीने 10 आलेला आहे आणि तुम्ही एकही प्रश्न जो आहे तुमचा चुकलेला नाही आहे मुलांनो. आणि शाबाश मुलांनो, व्हेरी गुड, तुम्ही खूप उत्तमरित्या इथे परीक्षा दिलेली आहे. याचाच अर्थ जे प्रकरण आहे आपलं सममिती हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलेलं आहे.